रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। बेघर आर्थिक दुर्बल घटकातील महिलांनी नगरपालिकेला ठोकले कुलूप। गेल्या अनेक वर्षापासून बेघर हक्काच्या जागेपासून व घरकुलांपासून वंचित, गेल्या 10 ते 40 वर्षापासून पुसद शहरात वास्तव्य करणाऱ्या व नगरपालिकेला चूलपट्टी देणाऱ्या बेघर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना राहण्यासाठी जागा मिळत नाही, सोबतच घरकुल देखील मिळत नाही। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षासह यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार केलाय, तरी देखील त्यांना राहण्यासाठी जागा व घरकुल मिळत नाही। वैतागून गेलेल्या महिलांनी दिनांक 17 जून रोजी दुपारी पुसद नगरपालिकेच्या मुख्यद्वाराला कुलूप ठोकले। याबाबत सविस्तर माहिती अशी की आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बेघर महिलांना व त्यांच्या कुटुंबांना शहरी भागात राहण्यासाठी जागा नाही, घरकुल निवारा उपलब्ध नाही, ते उपलब्ध करून देण्याची मागणी पुसद नगरपालिकेला करण्यात आली होती। सोबतच उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासह अनेक ठिकाणी तक्रारी वजा निवेदन दिले होते। शहरातील विठाळा वॉर्ड येथील ट्रॅव्हल्स पॉइंटच्या बाजूला नगरपालिकेच्या हक्काची जागा 20 आहे। सुभाष वार्ड, गणेश वार्ड आणि भोईपुरा परिसरातील महिलांनी दिनांक 16 जून रोजी ट्रॅव्हल्स पॉइंटच्या बाजूला असलेल्या खुली जागा स्वच्छ करून त्या जागेवर संविधान नगर निर्माण करण्याचे ठरवले होते। त्या उद्देशाने सर्व महिलांनी त्या परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात केली होती। अशावेळी नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी आलेत। त्यांनी कुठलीही लेखी नोटीस दिली नाही किंवा सूचना देखील दिली नाही। न्यायालयाचा आदेश किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची कागदपत्रे सुद्धा दाखवली नाही। त्यानंतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी वृक्ष कटिंग करण्याची मशीन व इतर साहित्य जप्त केले। जवळपास 60 ते 65 बेघर महिला व त्यांचे कुटुंब दिनांक 17 जून रोजीच्या सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान नगर परिषदेच्या कार्यालयात त्यांची बाजू मांडण्याकरता आले होते। त्यावेळेस नगराध्यक्षा मोहिनी नाईक ह्या देखील त्यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित होत्या। त्या सर्व महिलांना जवळपास 1.5 तास कार्यालयाबाहेर ताट करत उभं ठेवलं होतं। त्यानंतर नगराध्यक्षा त्यांचे कामकाज करून बाहेर येत होते। अशावेळी सर्व महिलांनी त्यांना घेराव घातला होता। त्यानंतरही त्या महिलांची बाजू न ऐकता थेट निघून गेल्या असा आरोप महिलांनी केला आहे। त्यावेळी नगराध्यक्षांनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या महिलांची बाजू ऐकण्यासाठी टाळले। हे विशेष पुसद प्रतिनिधी